काही ठिकाणी मी पुण्यतिथीला गेलो, कोणी भावाची पुण्यतिथी केली, कोणी वडिलाची पुण्यतिथी केली, कोणी आईची पुण्यतिथी केली, पण एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपामध्ये आजीची पुण्यतिथी करणारे सुद्धा नातू या महाराष्ट्रात आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून या आव्हाड कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. खरं सांगू का महाराज, असा मनुष्यच नाही की त्याला सुख आवडत नाहीये. छोटंसं 2 वर्षाचं लेकरू जर मारुतीरायाच्या मंदिरात गेलं, त्याला सुख कुठं करावं आणि शीख कुठं करावं याची अक्कल नाहीये. ते जरी देवबाप्पाच्या मंदिरात गेलं, देवबाप्पाला म्हणतो देवबाप्पा मला सुखाचं ठेव, त्याला कशा संग सुख खावं हे सुद्धा कळत नाहीये. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, दुःखद भज्यते जंतुम सुखम सर्वाय रुचते. भामतीकार आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना सांगतात, बाबा या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ सुखासाठी करतो, दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाहीये. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनातलं नशीब एवढं खराब आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि ज्या गोष्टीसाठी मीही प्रयत्न करतो ती तुमच्याही स्वप्नात नाही आणि माझ्याही स्वप्नात नाहीये. आणि जी गोष्ट तुम्हालाही नकोय, जी गोष्ट मलाही नकोय, तिचं नाव आहे दुःख. तिनं तुम्हालाही सोडलं नाही, मलाही सोडलं नाही. महाराज किती गोड वर्णन करतात. सर्वांचे प्रयत्नच त्याच्यासाठी चालू, किती गोड प्रमाणे पहा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती अजन्य नाही केला, जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ, यज्ञ नाही यज्ञ, यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. रात्रंदिवस तुमच्या आणि माझे प्रयत्न त्याच्यासाठी चालू. लक्ष देऊन ऐका. कोणी शेती करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी धंदा करत असेल, कोणी उद्योग करत असेल, जेवढं काही तुमचं आणि माझं चाललंय ते फक्त सुखासाठी चालू आहे. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही पळताय, ज्याच्यासाठी मीही पळतोय. नेमकं माणूस पळतोय कशासाठी हे कळतच नाहीये महाराज. ज्याच्याकडे काही नाही तोही पळतोय आणि ज्याच्याकडे सगळं काही ते सुद्धा पळतोय. ज्याला कीर्तन नाही तेही तानात आहे, ज्याला दररोजचे 2-2 येते तर किती तानात आहे, काही मिळच नाही महाराज. ज्याला गाता येत नाही तेही तानात आहे, जे चांगलं गातं तेही तानातच आहे महाराज. एक गोष्ट सांगू का, पळाल्यानं माणसाला सुख कसं प्राप्त होईल, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. याच्यासारखं सुख जगात दुसरं कोणतंच नाहीये गड्यांनो. काय होतं एक काळ आपल्याकडं, आता किती आनंदात आहे महाराज. आपण गाडी आहे, घोडा आहे, सगळं आहे. म्हणून संसार करणाऱ्या प्रत्येक माणसाने माझं एक वाक्य लिहून ठेवा, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहून संसार करू नका, आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहून संसार करा. आता तुम्ही एवढे बहुसंख्येने लोक कीर्तनासाठी आलेले आहेत. कोणी 2 व्हीलर आलं, कोणी 4 व्हीलर आलं, कोणी पायी आलंय. कीर्तन संपल्यानंतर 2 व्हीलरवर जाणाऱ्या माणसानं पायी चालणाऱ्या माणसाकडे पहा. अरे मला जायला तर 10च मिनिटं लागतात, त्याला घरी यायला अर्धा तास लागतो. म्हणजे पायी चालणाऱ्यापेक्षा मी किती पट कसा आहे, बरा आहे. मग आता 2 व्हीलरवाल्याने स्विफ्ट वाल्याकडे बघायचं नाही आणि स्विफ्ट वाल्याने इनोव्हाचा विचार करायचा नाही. फक्त समाधान माना. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चालत जावे, चालत जावे. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की सोन्याच्या सिंहासनावर बसताल. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पलही नसेल. पण चप्पल नसताना सुद्धा विचार करा की ही इच्छा माझ्या पांडुरंगाची आहे. आणि सोन्याच्या सिंहासनावर बसले, ही इच्छा माझ्या पांडुरंगाची आहे.
अरे आळंदीला असताना मला एक टाइम खायला भेटत नव्हतं, ही सुद्धा माझ्या ज्ञानोबरायची इच्छा आहे. आणि आज जेवढं खायला आहे ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? ज्ञानोबरायची आहे. म्हणून खरं सांगू का, माणूस जर परिस्थितीला धरून जर चालला तर जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही महाराज. मी तर कधी कधी सांगतो, दिवसभर काम करावं लागतं मजुराला, तेव्हा कुठं 500 रुपये भेटतात बाबा. किती? 500 रुपये. ते बी त्याला ऊन कळत नाही, तहान कळत नाही. सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजा लोक काम करतोय. अरे थोडा विचार करा, आडत मध्ये जे पोते उचलणारे लोक आहे ना, कांद्याची गोणी असेल, सोयाबीनची गोणी असेल, 100 200 गोण्या उचलून ट्रक मध्ये टाकतात. अख्खं आंग घामानं त्यांचं ओलं होतंय. तेव्हा कुठं संध्याकाळी त्यांना 1000 रुपये भेटतात महाराज. किती भेटतात? 1000 भेटतात. आणि मग त्या आडतचा मालक तो नुसता फॅन खालीच बसलेला असतो. तो ना गोणीला हात लावत ना कशाला हात लावत, तरी सायंकाळी जाताना 10 लाखाची बॅग घेऊन जातो. याचं कारण पैसा हा ताकदीचा नाही हो, पैसा हा बुद्धीचा आहे. ताकदीनं कुठं पैसा भेटत असतो का महाराज? ताकदीनं 2000 रुपये रोज कमवू शकता तुम्ही. आतापर्यंत जेवढे श्रीमंत लोक झाले तेवढे बुद्धीनंच झाले. ताकदीनं मनुष्य मोठा होऊ शकत नाही. अन्न मान धन हे तो. आणि जर कष्टानं मनुष्य जर मोठा झाला असता, कष्टानं जर मनुष्य श्रीमंत झाला असता, तर एवढे जाणकार मंडळी तुम्ही माझ्या कीर्तनासाठी बसलेले माझं वाक्य लिहून ठेवा. कष्टानं जर मनुष्य श्रीमंत झाला असता तर माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी गरीब राहिलाच नसता महाराज. थोडे कष्ट करताय का तुम्ही? अरे बाबा 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 बाबा, शेतकऱ्यासारखं अंतकरण कोणाचंच नाहीये महाराज या देशामध्ये. सोन्यासारखं पीक उगवायचं आणि नेमकं खायचे दिवस यायचे, गारपीट होऊन सगळं द्राक्षही घेऊन जातोय, डाळिंबही घेऊन जातोय, कांदाही घेऊन जातो, तरी शेतकरी समाधानी. याचं कारण मी खरं सांगतो तुम्हाला, ऐका. परवा दिवशी ती नाना पाटेकरांची एक क्लिप खूप व्हायरल झाली, बरोबर आहे का नाही? खूप सुंदर बोलले ते. या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. या जगाचा पोशिंदा कोण आहे? पुढारी नाहीये, उद्योगपती नाहीये. कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं महाराज, मोठ्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी फाशी घेतली, मोठ्या मोठ्या हिरो लोकांनी फाशी घेतली, मोठ्या मोठ्या अभिनेत्र्यांनी सुद्धा फाशी घेतली. पण कोरोनाच्या काळामध्ये एका तरी शेतकऱ्याने आत्महत्या केली का? अजिबात नाहीये. सगळे धंदे बंद होऊ शकतात, शेती कधीच बंद होऊ शकत नाही. कारण हा भारत, हे विश्व जर कशावर चालत असेल तर ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांवर चालतंय. अंबानी किती जरी श्रीमंत असेल तर भूक लागल्यावर थोडी काही 1000ची नोट 2000ची नोट खाणार आहे? नाही. का सोन्याच्या अंगठ्या खाणार आहे? का एखादा हिरा खाणार आहे? भूक लागल्यानंतर चपातीच खाणार आहे. थोडी चांगल्या क्वालिटीची चपाती असेल पण खाणार तर चपातीच आहे ना. आणि त्याच्या ताटात सुद्धा ती चपाती न्यायचं काम जर या विश्वामध्ये कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा शेतकरी करतोय. म्हणून लक्ष देऊन ऐका. मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती आहे. तुमचे माझे प्रयत्न सुखासाठी चालू आहे, पण एवढे सुद्धा प्रयत्न करून यत्किंचितही सुख प्राप्त होत नाही. याचं कारण असं आहे, तुमचा आणि माझा मार्ग चुकलेला आहे. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला तुकोबराय सांगतात, ए बाबा, सुख प्राप्त करून घ्यायचंय ना तुला, शाश्वत सुख प्राप्त करून घ्यायचंय ना, कधी ना आटणारं सुख प्राप्त करून घ्यायचं ना, मग मी सांगतो काय कर. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ए बाबांनो, जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त करून घ्यायचंय ना, खरं समाधान प्राप्त करून घ्यायचंय ना, मग तो एक असणारा जगाचा मालक आपला असा करून घ्या. पण कोण येतो? विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. एक हा शब्द जगद्गुरु तुकोबरायांनी का वापरला? कारण आपल्याला वार बदलला की देव बदलायची सवय महाराज. आपल्यासारखी व्यभिचारी भक्ती जगात दुसरं कोणीच करत नाही. मुस्लिम लोकांचा अल्लाह, मारवाडी लोकांचा सल्ला ना आपला हल्ला गुल्ला, आपला ताळाच कळत नाही महाराज. वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव, बस 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 शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयाना बादे. सकाळीच लगेच 4 वाजता महादेवाच्या मंदिरात जाऊन बसतो. बस सोमवार गेला की मंगळवार, परत आलीच यांची देवी. कुणी कुणी येते काही कळत नाही, पण येते बिचारी. बुधवार आला की लगेच एका गाऊ आम्ही विठोबाचे नाम, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा. बस बुधवार जात नाही तर गुरुवार आला कोणी साईबाबाला जातंय, कोणी दिगंबर दत्तात्रयांकडे जातंय, कोणी स्वामी समर्थाकडे सुद्धा. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पाय. बस गुरुवार जात नाही तर शुक्रवार परत संतोषी माता आलीच. खाय फुटाने पड आडवा. कुठून आली बिचारी काही कळत नाही, पण आली.
लगेच शनिवार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, रामदूत अतुलित बल. लगेच सकाळी शरण शरण जे हनुमंता तुम्हाला रामदूता. शनिवारचे रात्रीचे 11:15 वाजत नाही की लगेच त्याच्या अंगात येतो अहवा घ्या सोहवा घ्या प्रेम नगरा देव बदलल्यानंतर देवाची कृपा होत असते का? एका माणसानं डाळिंब लावले आणि दुष्काळ पडला. काय झालं? डाळिंब लावले आणि दुष्काळ पडले, माल काढायची वेळ आली. त्याचा मित्र म्हणे का रे पाणी नाही जर भेटलं तर हे 10-20 लाखाचे डाळिंब सगळे जळून जातील. तो म्हणे काळजी करू नको, आपण बोर घेऊ. मग आता बोर घ्यायचं म्हणल्यानंतर 4-5 एकर जमीन होती. त्याने बोरची मशीन बोलवली आणि 5 फूट खाली खणलं की लगेच थांबा थांबा दुसरीकडे घ्या. परत 5 फूट खणले, थांबा परत दुसरीकडे घ्या. अख्ख्या शेतामध्ये खड्डे खणले, पाणी लागलं नाही. खड्डेही खणले, वेळही वाया गेला आणि पाणी लागलं नाही. एक बोर जर त्याच 5 फूट खंदायच्या ऐवजी जर तोच बोर त्यानं 400 फूट खणला असता तर पाणीही लागलं असतं, शेतही खराब झालं नसतं आणि वेळही वाचला असता आणि पाणीही लागलं असतं. तसं एक देव घेऊन 5 फूट खणण्यापेक्षा एक देव घ्या आणि कमीत कमी तो 700 फूट खाली घाला, तेव्हा देवाची कृपा होईल ना. जगद्गुरु तुकोबाने सांगितलं ना, आपुला तो एक. मग अनेक देवाकडे जाऊच नका महाराज. तुम्ही कोणत्याही देवाकडे जा. अरे मारुती रायाचे जर भक्त असाल ना तुम्ही, तर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तर पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला बजरंगबली दिसले पाहिजे. बजरंग बलीचे भक्त आहे ना तुम्ही, तर भगवान शंकराच्या दर्शनाला गेले तरी भगवान शंकरामध्ये सुद्धा तुम्हाला कोण दिसले पाहिजेत? बजरंग बली दिसले पाहिजे. आपली भक्ती व्यभिचारी झाली. एक उपवास नाही, एक देव नाहीये. शास्त्राने फक्त 2 उपवास करायला सांगितलेले मायानो. कोणते कोणते? आजची एकादशी आणि दुसरा सोमवार. आपण एकादशी दिवशी भाकरी खातून मंगळवार धरतो. तुमच्या बापाची कृपा होईल का? देवाची कशी होईल तुमच्यावर कृपा? अहो बावळे लोक नाही कोणताही उपवास धरतात. ह्या बाया तर येड्या झालेल्या आहे. रविवार कुठं धरत असते का? रविवार कोणत्या शास्त्रात सांगितलं? अहो गुरुवार धरावा. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहे. गुरुवार धरावा याच्यासाठी पुरावा द्या, शुक्रवार धरावा याच्यासाठी पुरावा द्या, शनिवार धरावा याच्यासाठी पुरावा द्या, मंगळवार धरावा याच्यासाठी पुरावा द्या. अजिबात भेटणार नाही. सोमवार धरावा याच्यासाठी मी गाथ्यातलं प्रमाण देतो. एकादशी धरावी याच्यासाठी मी नवम स्कंदामध्ये भागवतामध्ये अंबरीश राजाचं चरित्र हे पुरावा आहे. बाकीचे उपवास करायचेच नाही महाराज. एकादशी जर धरले ना तर बाकीचे उपवास तुम्हाला करायची गरज. आणि नेमकं आपण सगळे उपवास धरतो आणि एकादशी दिवशी मिसळ खातो. फायदा काय? बरं तुम्हीच खाता असं नाही. आमच्या बुवा लोकांनी बी लाजा सोडल्या महाराज. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, एकादशी सुद्धा कळत नाही महाराज आरामखोरांना. आषाढी एकादशी हॉटेलवर जेवतात ते. इतकं हाती नका करू बरं. ज्यांनी हाती केली त्यांची माती झालेली महाराज संप्रदायामध्ये, ते बी आपल्या डोळ्यासमोर झालेली आहे. ज्ञानोबराय तुकोबराने तुम्हाला एवढं काही दिलं ना, तुम्हाला फक्त महिन्यातून 2च उपवास करायला सांगितले. 2 एकादशी. सोमवार करा वाटलं करा, नका करू काही मत नाहीये. पण एकादशी जो वारकरी आहे त्याने एकादशी केलीच पाहिजेत. उदाहरण सांगतो तुम्हाला. एका मुलीचं लग्न झालं, सासरी गेली. सासरून परत माहेरला आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. ए ठकू, तिचं नाव ठकू होतं आणि तिच्या मैत्रिणीचं नाव सकू होतं. ती सकू ठकूला म्हणली, का ग बाई कस काय तुझं सासर? ठकूच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडायला लागली. सांगू लागली, बाई माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग, माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलंय. इतकं सुंदर वातावरण आहे ना, तुला सांगू मी जशी घरी राहते तशीच सासर मध्ये राहते. का ग तुझा सासरा कसा आहे ग? एवढा चांगला सासरा आहे ना की बाप रे बाप, माझ्या बापापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो. बरं सासू ग, अगं तिला पोरगीच नाही त्याच्यामुळं पोरीपेक्षा जास्त मला जीव लावते. बरं देर ग,
देराला बहीण नसल्यामुळे बहिणीपेक्षा चांगली माझी वरवर करतो बर. आणि ननंद तर नाहीच आहे. सर्वांचं विचारलं, सासऱ्याचं विचारलं, सासूचं विचारलं, देराचं विचारलं, चुलत देराचं विचारलं, आणि सकू ठकूला सांगू लागली, का ग बाई तुझा नवरा ग? ती म्हणे, बाई तो मेला 6 महिने झाले, मला बोलतच नाही म्हणे. काय म्हणली ती? तो मेला 6 महिने झालं, मला बोलत नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. लग्न झाल्यानंतर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या लोकांनी करावं? कोणी प्रेम करावं? नवऱ्याने. नवऱ्यानं जर प्रेम केलं ना, हरी आला हाता मग काहीची भय चिंता. नवरा जर आपल्या मुठीत असला तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. ननंद बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. कारण की ज्याच्यासाठी मी बापाचं नाव काढून त्याचं नाव लावलंय, तो नवरा माझं एकदम सगळं ऐकतो, माझ्यावर प्रेम करतो. तसं संसारामध्ये जसा नवरा प्रमुख आहे, तसं संसारामध्ये नवरा प्रमुख आहे, तशी एकादशी म्हणजे नवरा आहे. एकादशी म्हणजे कोण आहे? नवरा आहे. आणि मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे यांचा ताण नका घेऊ. सासू सासरे बोलले तरी चालते, नाही बोलले तरी चालते. मी बोलतोय असं नाही, तुकोबरायची भाषा आहे. व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी. आपुला तू एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. कारण की तो सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा, या विश्वातील सगळ्या सुखी जर कोण असेल तर माझा पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्याला जर तुम्ही जीवनामध्ये आपलंच नाही केलं तर तेने विना जीवा सुख नोहे. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या गोष्टीकून तुम्ही सुखाची अपेक्षा करता, या दुःखाला कारणीभूत आहे, ज्याचा आदही नाहीये आणि ज्याचा अंतही नाहीये. ते चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी, एरती मायके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. ज्या संसाराचं बीजारोपण दुःखातून झालं त्याला सुखाची फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये ओवी किती गोड खर्च करतात पहा. बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळ येणे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम, संसार म्हणजे केळीचं पान आहे मायाव. कशाचं पान आहे? केळीचं पान. आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी सुंदर सुई दिली तुम्हाला, दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत तुम्ही मला केळीचं पान शिवून द्या. जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाट. संसारात तसंच आपल्याला वाटतं लग्न झाल्यावर सुखी होईल, होतो सुखी? नाही. नंतर असं वाटतं लेकरं झाल्यावर सुखी होईल, नंतर असं वाटतं लेकरांचे लग्न झाल्यावर सुखी होईल. ज्या दिवशी लेकराचे लग्न होतात आणि लेकरांना तुम्हाला सुना येतात, आणि ज्या दिवशी सून आणि लेक तुमच्या डोंगावर लात मारून तुम्हाला घराच्या बाहेर काढतात, त्या दिवशी तुम्ही सुखी होतात. तशी सुखी होत नाही. संसारात सुखाची अपेक्षा करणे जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. बरं, तुम्हीच केलं असं नाहीये. अजमेला पण जमेला बाप मसना गेला, अजमेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलोय, त्यांच्याकडून जर संसार परिपूर्ण नाही झाला तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा करायची. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोषणी पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल. संसाराचं गणित चुकीचं आहे.
म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. माणूस जंगल मोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलेला आहे. बसणारे मायबाप गेलेली संपत्ती परत कमवू शकता, एक गेलेला पैसा परत कमवू शकता, दोन गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेली बायको परत मिळेल, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळू शकत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले? अरे कोरोनाच्या काळामध्ये कोट्यवधी रुपयाच्या बॅगी आपल्या हातात होत्या ना, आपण डॉक्टरांना विनंती करत होतो, ओ डॉक्टर वाचवा, हो माझ्या आईला नाही वाचली ना, ओ डॉक्टर वाचवा माझ्या पत्नीला, वाचवा माझ्या भावाला. माझे तर देवाला हात जोडून उपकार आहे देवा, तू एक काम चांगलं केलं की मरणाच्या ठिकाणी कोणाचा वशिला चालत नाही. ही खूप चांगलं आहे महाराज. मरणाच्या ठिकाणी जर यम मॅनेज झाला असता ना, ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते. यम न्यायाला आल्यानंतर त्यांनी चेक दिला असता, भाऊ पंचवार्षिक यायचं नाही, पुढच्या पंचवार्षिकला ये. पण तिथं कोणाचंच चालत नाही महाराज, तुमचंही चालत नाही. अरे जगाच्या मालकाच्या बापाला जर यमानं सोडलं नाही तर तुमच्याने माझ्या बापाचं काय घेऊन बसले. येत नाही उर्वाले अवतार, हेरते पामर जीव किती. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. माझी सर्वांना विनंती गड्यांनो, देवाचं चिंतन करा, वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. ज्या तंद्रीत तुम्ही जगत आहात, ज्या भावनेनं तुम्ही जगत आहात, तुम्ही खूप मोठा एक स्टार आहे आणि माझं खूप मोठं नाव आहे, सोडून द्यावं महाराज. कोण विचारणार आहे आपल्याला? इंटरनॅशनल लोक मेले, त्यांचं लोक स्टेटस ठेवत नाही ना, आपलं स्टेटसच काय महाराज. मी तंद्रीत जगू नका की माझे लय मोठे फॅन आहे. फॅनही नाही, कूलरही नाही, एसी नाही. एक मनुष्य खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता, लक्ष देऊन ऐका, आणि त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला बोलत होतं, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. ते हाडूक बोलत होते त्या पुढाऱ्याला, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जेवढ्यात तोरात चालतो, जेवढ्यात तानात जातो, तसं मीही चालायचो, पण माझी सुद्धा माती झाली. मग एवढ्या या नाशिवंत याच्यामध्ये जर तुम्हाला जीवनामध्ये क्रांती करून घ्यायची असेल, माझी सर्वांना विनंती आहे, आमच्या भिऊबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त, आजीच्या या वर्षश्राद्धानिमित्त जेवढे काही मंडळी तुम्ही उपस्थित आहात, त्यांनी फक्त एक गोष्ट माझी जीवनातून घेऊन जा. तुम्ही गेल्यानंतर तुमच्यासाठी सुद्धा लोक एवढे गोळा झाले पाहिजेत याची तयारी आजपासून प्रत्येकाने करा गड्यांनो. तुम्ही किती दिवस जगले याला महत्व नाहीये, जीवन जगले कसे याला खूप महत्व आहे. आणि जीवन जर चांगलं जगायचं असेल तर आजपासून परमार्थासाठी वेळ काढायला शिका. तुम्ही जर देवासाठी वेळ काढला तर देव तुमच्यासाठी वेळ काढेल, आणि नाही देवासाठी वेळ काढला तर मी नाही सांगत तुकोबरायचं प्रमाणे, हा नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. की महाराज सांगतात नाही तरी गेला जन्मवय, मग परत सुरू होतं पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी.